आर्यन आर्यन नाही माती सोडा मला जाऊ दे. तू नको जाऊस बाई. काकू असं काय करताय? अरे नाही तू 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 एकटीने नाही जायचं. आम्ही दोघी बी येतो तुझ्या बरोबर. अहो जरा शांत बसा ना तुम्ही. नाही मला कल्पना आहे त्या स्वप्नामुळे तुमचा जीव लई घाबरा झालाय, पण लक्षात ठेवा ते फक्त सपानच होतं. अहो ते जरी खरं असलं तरी सुद्धा त्याचा अर्थ काय नको का? मग ठीक आहे, कुठलाही अनुमान करून घेऊ नका. सरळ गुरुजींना फोन लावा आणि विचारा काय आहेत मग. 100 वेळा विचार केला की गुरुजींना फोन लावावा, पण म्हटलं एवढ्या रातच्याला फोन केला चालेल का? हे बी बरोबरच आहे, पण शेवटी तुम्ही त्यांचे खास भक्त आहात आणि भक्त संकटात असला तर कुठच्या वेळेला गुरुचाच धावा करणार ना. मध्यरात्र का असना, लावा फोन लावा. बर ठरवा काय करायचं ते. मी पाणी घेऊन येते. काय ग अगं एवढ्या रातच्याला बाहेर काय करते तू आणि घाबरलीस का? आई मला ना अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी आणि काकू कॉरिडॉर मध्ये फेऱ्या मारत होतो. आई मी त्याला शोधते, तो नाही सापडत आहे. तुमच्या इथे आलाय का? नाही ग. ठीक आहे मी बघते, पण तुम्ही अजून जागे कसे? तब्येत ठीक आहे ना? हे बघ आमचं राहू दे आणि अमुकला शोधायला हवं. हा तू या बाजूला बघ, आम्ही इकडे जाऊन बघतो. हा सावकाश. काय शालिनी, आधी ते सपान आणि आता हे. होय पण अमुक सुखरूप असेल ना? असल असल, आपण शोधूया. या इकडे. गुरुजी मला फोन करावा असा वाटला होता ना, का नाही केलास बघ. की मी तुझ्या फोनला उत्तरच देणार नाही याची खात्रीच होती तुला. नाही गुरुजी, तसं नाही हो. म्हणजे एवढ्या रात्री तुम्हाला फोन कसा काय करायचा म्हणून आम्ही केला नाही. पण गुरुजी तुम्हाला तिथं राहून आमची तगमग तळमळ कशी काय कळली? आणि आता तुम्ही आमच्याशी बोलताय, आम्हाला धीर देताय, मन भरून आलं गुरुजी. गुरूंचे गुरु विराट गुरु. पण सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. त्याचा आवाज फोटोत नाही येत होता आणि आता हो गुरुजी. तुझ्यासारख्या निस्सीम भक्तांची काळजी असते मला. धूळ घेतो पायाची गुरुजी. होय. किती दिवसांनी दर्शन दिलं तुम्ही.
तुम्हाला भेटायची लई तळमळ होती. एका मोठ्या साधनेसाठी गेलो होतो. अशीच कृपा असू द्या गुरुजी. आहे म्हणूनच आलोय. म्हणजे काही अघटित घडणार आहे का? त्याचं निवारण करण्यासाठी आलात का इथं? अगदी अगदीच. पण सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. अमोघ कुठे? अमोघ अमोघ घरात नाही गुरुजी. म्हणजे सुनबाई आम्हाला सांगायला आल्या होत्या, म्हणूनच त्याला शोधायला आम्ही दोघंही बाहेर पडलोय. गुरुजी, तुम्ही सांगितलेली पहिली पायरी पूर्ण झाली. आता दुसरी पायरी. ये माझ्यासोबत. अमोघची भेट घडवून आणतो. कळेना गं, कुठे गेला असेल? आपल्यापैकी कोणीच घराबाहेर पडू शकत नाही. म्हणजे अमुक घरातच असला पाहिजे. अगो पण आर्य, घरात तर समधीकडे शोधलं ना आपण, कुठे बी नाहीये. टेरेसवर नाही येत ते, मी आत्ताच बघून आले. अगं कुठे गेला? अमुक काकू, अमोघ मला हाक मारतोय. तुम्हाला आवाज येतोय? आर्या अशी हाक ऐकू आली. बारीक आवाजात आहे. वरनं येतोय आवाज. नाही, खालच्या बाजून येते. नाही, गुरुजी, अहो लई आमचा घाबरा घुबरा झाले हो. अमुक सुखरूप असेल ना हो. आमचा अमोघ हाय कुठं गुरुजी?
अमोघ गुरुजी थांबा. अहो पण असं कसं? गुरुजी याच टोकाशी आला होतास ना स्वप्नात. आम्हाला पडलेलं स्वप्न तुम्हाला कसं काय दिसलं गुरुजी? सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. अर्ध्यात तुटलं स्वप्न तुझं. वय गुरुजी. डोळे बंद कर, तुला अखंड स्वप्न दाखवतो मी. गुरुजी अमोघ चिंता नको, मी आहे. डोळे आर्या नाही ग नाहीये. आवाज थांबला ग. घराच्या दिशेने येतो आवाज. काय झालं? आर्याने ढकललं आम्हाला. शालिनी, आर्याने आम्हाला तिकडनं ढकललं गुरुजी. आता कळलं मी काय सुचवू पाहत होतो ते. आर्या तुमची सून नाही, कळूबाईनं पाठवलेलं हत्यार आहे ते. अदवा आधी तिनं तुझ्या बापाला संपवलं, मिलिंदाला संपवलं, आणि आता ती अमोघला हरण्याच्या तयारीत आहे. एक एक करून ती माधवराव पाटलाचं अख्खं खानदान संपवणार. नाही गुरुजी नाही. त्याच्याशी आम्ही कसा काय मुकाबला करायचा सांगा ना तुम्ही. मी आलोय तुझ्या रक्षणासाठी. मी आलोय आता. पुढचे 15 दिवस तुमच्या घराण्यासाठी अतिशय प्रतिकूल आहे. अलबाई, अमोघ भाऊजी, अमोघ दार उघड. अमोघ अमोघ भाऊजी दार उघडा. अमोघ काय झालं? कोणी मारलं का तुला? अमोघ काय होतंय तुला? अमोघ, अरे दार आत तर बंद आहे, तू उघडायचा प्रयत्न कर की. अमोघ उघडणार आहे दार. अमोघ दार उघडणार. मी आहे का? नाही नाही नाही, मलाच वाटतं की भाऊजींना जास्त मार लागलाय म्हणून त्यांना खोलता येत नसेल आतून. आपण प्रयत्न करूया ना. आता 15 दिवस मी इथंच ठाण मांडून बसणार आहे. गुरुजी लय उपकार झाले तुमचे गुरुजी.
गुरूंचे गुरु विराट गुरु. जा सोडवा तुमच्या मुलाला, अमोघला. गुरुजी बस चला. आर्याच्या पोटी वाढणाऱ्या वंशात जीव अडकलाय ना तुम्हा दोघांचा, पण तो जीव माझ्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. त्याला कसं बरं मी या जगात येऊ दे. काळूबाईवरचा राग सतत पेटवत ठेवणार आहे. काळूबाई तुझ्या नाही, तुझ्या घराच्या नाही, तुझ्या खानदानाच्या नाही, ती माझ्या जीवावर उठली आहे. आणि तिला मात देताना मी तुम्हालाच माझं हत्यार करणार आहे. काळूबाई आणि आर्याच्या नावानं सगळे खेळ मीच खेळणार आणि तुम्हाला अलगद त्याच्यात अडकवत नेणार. आता तुम्ही पाच. तिच्या ओठावरचं काळूबाईचं नाव बंद करतो मी आणि त्या आर्याचं जगणं नकोस कसं करतो ते पाच. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. थांब, मी प्रयत्न करते. थांब. काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं. अगं इथं नाहीच आहे अमोक. पण मग त्यांच्या विवळण्याचा आवाज इथून कसा येत होता? आता कुठे शोधायचं? अगं आर्या, आर्या. गुरुजी, तुम्ही म्हणालात तसं झंझावाताला सुरुवात झाली आहे तुमच्या. बघा कशी वाट हरवलेल्या पाकोळीसारखी फडफडती आर्या. गुरूंचे गुरु विराट गुरु, तुम्ही तुमच्या शिष्याची इच्छा पूर्ण केली. आता गच्चीपासून तळ घरापर्यंत वेड्यासारखी धावत फिरेल ती आर्या. जिथे जिथे तुम्ही तो असल्याचा भास निर्माण कराल तिथे तिथे जीव पाखडत धावेल ती. हेच हवं होतं मला. माझ्यापासून अमोघला हिरावून घेतलं ना तिने. ही तर फक्त सुरुवात आहे, युद्धाला अजून सुरुवात झालेलीच नाही. पाहत राहा फक्त आता. क्षमा करा गुरुजी, पण त्या वसुंधरा खोलीत काहीतरी आहे. नक्कीच तिथे काळूबाईचं अस्तित्व असणार. आपल्याला सावध राहावं लागेल. आलोय मी आता. लागेल छडा प्रत्येक गोष्टीचा. त्या आर्याच्या पाठीमागची काळूबाईची शक्तीच काढून घेणार आहे. म्हणजे या वाड्यात काळूबाईचं अस्तित्वच राहणार नाही. फक्त विराट नावाचा जयघोष.
गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु.